नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 5 यांनी मोठी कारवाई करत टिपू पठाण टोळीतील मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील 2 आरोपींना जेरबंद केले आहे। पुणे शहर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर आणि फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक आरोपींचा शोध घेत होते। काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 404/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता विविध कलमे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का 1999 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी साजिद जिबाईल नदाफ वय वर्ष 27 राहणार हडपसर आणि इरफान नासिर शेख वय वर्ष 27 राहणार सय्यदनगर हडपसर हे त्यांच्या परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने साजिद नदाफ यास वेताळबाबा वसाहत मंदिराजवळून तर इरफान शेख या सय्यदनगर आयशा मस्जिद शेजारील रस्त्यावरून कायदेशीर प्रक्रिया राबवत ताब्यात घेतले आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्री पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त श्री निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।